नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ एक कुकिंग व्हिडिओ असणार आहे. मी आणि मम्मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये असणार आहोत. आणि मम्मी आज मला शिकवणार आहे की मच्छी कशी फ्राय करायची आहे. खायचं तर खूप शौक आहे पण बनवता येत नाही, तर आज मम्मी मला शिकवणार आहे. तर लेट सी हाऊ इट गोज. चला मग बघूया, भेटूया. तर मित्रांनो, माझ्या पप्पांनी ही मच्छी आणली आहे आणि हिला मला आता वॉश करायची आहे. आणि मला माहिती नाही हे मच्छी कसं साफ करतात. अच्छा, हमको सिखा रिया है. आणि मी मम्मीची वाट बघते की मम्मी येईल आणि मला सांगेल की हे असं क्लीन करायचं आहे आपल्याला फिश. इकडून सुरुवात आहे. समझ रहे हो? समझ रहे हो? मम्मी काय ग, ही मच्छी कशी साफ करतात? इकडून सुरुवात आहे. कॅमेरा चालू आहे ना, त्याच्यामुळे एवढं प्रेमाने बोलते. नाहीतर मम्मी आणि तिचे स्किल्स खूप डेंजर आहेत. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. सांगते माझ्या लँग्वेज. आता थोड्याच वेळात तुम्हाला कळेल ते. ही आपली मच्छी साफ झालेली आहे एकदम मस्त. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. हे रेड कलरचं मिरची पावडर टाकतोय. हे अजून एक काळा मिरची बोलतात त्याला. मीठ. अरे सुबह के लिए नमक लेके आए भाई. हे गरम मसाला आहे. गरम एक अर्धा लेमन पिळूया. तर हे असं आम्ही टाकलंय, मॅरिनेशन करूया याचं. त्याच्यामध्ये हळद पण टाकली आम्ही. काय आज तुम्ही आमच्या स्टाईलची मच्छी टेस्ट करून बघा कशी लागते. आणि मम्मी मला शिकवते त्यात प्रेमाने. काहीच खूप मजा येणार आहे मम्मी सोबत ब्लॉग करायला. अजून पुढे आता पुढे काय करायचं? ही अशी मॅरिनेट केली आहे, बरोबर आहे? अरे बोल ना मम्मी, हसते. ओके गाईस, तर आता आपण पॅन मध्ये तेल टाकूया. थोडंसं गॅस कमी करूया. थोडं कढीपत्ता पण टाकूया. कशाला आपलं तुम्ही नाही टाकत? मी असं रील्स मध्ये बघितलंय कढीपत्ता. मी हाय टोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. मी हाय टोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. सो गाईज, आपल्याला मच्छी सोबत भाकरी पण बनवायची आहे. आणि पहिलं मच्छी फ्राय करायची आहे. त्याच्यानंतर भाकरीचं पीठ मळून आपल्याला भाकरी करायची आहे. आणि ह्याला असं मध्ये मध्ये असं आताच पलटी मारते ना. ठीक आहे. हे असं याच्या मध्ये मध्ये टोमणे. सो असेच अजून आम्हाला सांगा की आम्ही नवीन काय काय कुकिंग व्हिडिओज बनवू मम्मीसोबत. मम्मी खूप छान छान आयटम्स बनवते, पण तिच्याकडे वेळ नसतो. तिला ऑफिसमुळे वेळ नाही मिळत. ती पण कामाला जाते. अच्छा. सो आम्ही सॅटर्डे संडेमध्ये खूप आम्ही असे एक्सपेरिमेंट्स करतो, काय काय नवीन नवीन. भाई अभी अभी तो सिखाया 5 मिनट पहले, और नेक्स्ट टाइम खुद ही बनाने का. दोबारा कैसे खुद करेंगे? और ये मच्छी को ऐसे देखते रहना पड़ेगा कितना टाइम तक. तो गाईज, तुम्ही पण मला सांगा की मी कोणते कोणते रेसिपीज बनवले पाहिजेत. आणि तुमचे रेसिपीज पण मला पाठवा की मी ते ट्राय केले पाहिजेत. आणि बघूया हाऊ दिस जर्नी गोज. मला खूप मजा येते हे सगळं करायला. ॲटलिस्ट मी मे बी कुकिंग शिकून जाईल. मला येते थोडेफार कुकिंग, पण फिश फ्राय, काही भाज्या आहेत ज्या मला येत नाहीत, त्या मी मम्मीकडून शिकून घेणार आहे.
आपली मच्छी रेडी आहे, मी तुम्हाला दाखवते. आमची मच्छी रेडी आहे, फ्राय झालेली आहे. आता आपण भाकरीचं पीठ मळूया याच्यात आणि भाकरी करूया. आता गाईस मी भाकरीचं पीठ घेतलंय, त्याला आपण घालूया. थोडं थोडं पाणी टाकायचं. जे लोक नेहमी मला बोलतात की तुला कुकिंग येत नाही, फक्त करची हलवतेस, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे की जाऊन बघा की मला खरंच स्वयंपाक येतो है ना. 2 भाकरी किलो स्वयंपाक म्हणत नाही. यार मम्मीचं तर किती पण करा कमीच आहे. हे माझ्यासोबत यांना सांगायचं आहे की मी किती चांगली सुगरण आहे, मला काय काय येतं स्वयंपाक. कर केल्यावर म्हणणार. आता हे पीठ जरा पातळ झालंय, इकडूनच सुरुवात आहे, पण लेट सी. ओके दिस इज हाऊ भाकरी बनते. अरे यार याच्या ताटाचा कन्फ्युजिंग आहे मम्मी. अरे यार मम्मी आपली तर भाकरीच फिरत नाहीये. अजून इकडून पण फाडली मी. गाईज मी प्लेटमध्ये पहिल्यांदा भाकरी केली आहे, त्याच्यामुळे मे बी ही अशी झाली आहे. मी युजली वाट्यावरती भाकरी करते, तर ते बरोबर होतात है ना मम्मी, बरोबर ना. प्लेटमध्ये पण छान होतात, तुला बनवता आली ना. आता आपण दुसरी भाकरी बनवूया, जी जरा मोठी असेल. एवढा मोठा गोळा घेतलाय मी. टाकून खाली बस. त्याला असं करू, असं करायचं. कठीण आहे स्वयंपाक करणं, नाही तर खायला लावून कसं गोड वाटतं. पण आता माझी भाकरी चांगली झाली ना. छान आहे. प्यारी समझ गई. व्यवस्थित पहिल्या भाकरीपेक्षा. साईडचं पण गाठं हे करायचं, पातळ करायची भाकरी. ओके मम्मी. मम्मी मला लग्नाच्या आधी सगळे टिप्स देते कसं स्वयंपाक करायचं, सो दॅट माझी सासूबाई काय बोलली नाही पाहिजे है ना. तेरी माँ ने तेरे को कुछ सिखाया नहीं. माँ सिखाती लेकिन बच्चे लोग सीखते नहीं. अरे बापरे. पण माझी नवी भाकरी आहे, जी मी दुसऱ्या नंबरची भाकरी बनवलेली ती. आता ही एकदम अशी मस्त झाली आहे. त्याला अशी घ्यायची आणि अशी तव्यावरती टाकायची आणि हिला पण पाणी लावूया. Oh my God. आणि पाणी पटापट लावायचं, नाही तर नंतर आपल्याला चटणी लावायचं. हे तर माहिती आहे का? हो, कारण तेवढा आम्ही स्वयंपाक करतो ना. बस, बस. कव्हर करायचं. येस गाईज, माझी सेकंड भाकरी इकडे हे होत आहे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. शिजत आहे. आणि जी मी चांगली बनवली आहे, जे मी तुम्हाला बोलली होती की मला भाकरी खरंच येते. पहिल्यांदा मी प्लेटमध्ये भाकरी केली आहे, बिकॉज आम्ही असं वटा साफ करून ओट्यावरतीच करतो. आज माझी फर्स्ट टाइम इकडे भाकरी चांगली झाली आहे. असे चटके पण लागतात गाईज मध्ये मध्ये. गाईज माझी भाकरी फुगलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. माझी भाकरी जी फुगलेली आहे इकडे मस्तपैकी, आणि हिला आपण असं नीट भाजूया. ही माझी भाकरी पप्पांना देऊया खायला कशी झाली आहे, आणि माझे पप्पा तुम्हाला टेस्ट करवतील की मच्छी आणि भाकरी कशी झाली आहे. सो गाईज मला तर मजा आली तुमच्यासोबत आज ही व्हिडिओ बनवताना, आणि मी अजून बरेच असे कुकिंग व्हिडिओज बनवणार आहे. मला खूप आवडतं जेवण बनवायला, आणि खाऊ घालायला पण खूप आवडतं. माझ्या डॅडला माहिती आहे की मी घरात बसून असं काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करतच असते. गाईज, हिअर इज माय भाकरी जी झालेली आहे. आपण गॅस बंद करूया आणि आता आपण सर्व करूया माझ्या डॅडला ही प्लेट. गाईज, माझी प्लेट रेडी आहे. आता आपण पप्पाकडे जाऊया हिला घेऊन टेस्ट करायला कशी झाली आपली मच्छी आणि भाकरी, बघूया. सो आपण आता जाऊया पप्पाकडे. पप्पा, मी मच्छी आणि भाकरी बनवली, आता तुम्ही टेस्ट करून सांगा कशी झाली आहे. ओके, एक
फर्स्ट बाईट घ्या पटापट. गुड, मस्त. अजून बनवूया आपण. येस, ओके गाईज, आमची मच्छी बनवून झालेली आहे. मम्मीने मला पापलेट बनवायला शिकवले आहे. मम्मी थँक्यू सो मच, आज मला तू मच्छी बनवायला शिकवलीस. सो दॅट्स इट फॉर आवर व्हिडिओ. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट पण करा की आम्ही अजून काय रेसिपीज बनवल्या पाहिजे. ओके, दररोज बाय. वेगवेगळी सांगा, तिला शिकेल तेवढंच. काय 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 दररोज वेगवेगळी सांगा, ती शिकेल तेवढं. ओके बाय. पप्पाला सांग, पप्पाला असं विचार कशी झाली मच्छी, आणि पप्पाला छान झाली आहे, पप्पानी खूप छान झाली असं सांगितलंय. मग पप्पाकडनंच बोला, लाईक नाही, करा, नाही. शेअर करा, असं पप्पाला असं बोलायचं तुला की लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. ओके, लवकर. तुम्हाला तेवढं नाही